गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा महाड यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादाप्रमाणे याही वर्षी 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोका विजयादशमी 2 ऑक्टोबर 2025 रोजी सुनील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला। भारतातील हजारो वर्ष खितपत पडलेल्या दारिद्र्यात जीवन जगत असलेल्या शोषित पीडित बहुजन समाजाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमी या दिवशी नागपूर या पवित्र ठिकाणी बौद्ध धम्माची दिशा देऊन माणूस म्हणून जगण्याचा नैतिक अधिकार दिलाय। 22 प्रतिज्ञा देऊन माझा नवा जन्म होत आहे असे संबोधित करून समानतेचा व मानवतेचा धम्म दिला। अशा पवित्र दिनी महाड चौदार येथे सकाळी 11:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून समता सैनिक दल यांच्या वतीने मानवंदना देण्यात आली आहे। यावेळी आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व व या विषयावर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला अध्यक्ष सुनील जाधव, सरचिटणीस जीवन साळवी, कोषाध्यक्ष बाळाराम धोत्रे, उपाध्यक्ष संस्कार विभाग सचिन जाधव, उपाध्यक्ष पर्यटन विभाग चंद्रकांत जाधव, उपाध्यक्ष संरक्षण विभाग दीपक साळवी, कार्यालयीन सचिव सचिंद्र सोनवणे, ऑडिटर प्रशांत जाधव, संस्कार सचिव विजय सोनवणे, राजेश शिर्के, पर्यटन सचिव सचिन कासारे, सुमित साळवे, संरक्षण सचिव दीपक पाटणे, राजेश यादव, संघटक भाऊ शिर्के, आनंद हट्टे, विक्रांत जाधव, अंकुश कासारे, मुकेश धोत्रे, दीपक तांबे, अनिल जाधव, महाड तालुका महिला कमिटी अध्यक्षा बिबिताई जाधव, सरचिटणीस सायली जाधव, कोषाध्यक्ष प्रणिता शिर्के, उपाध्यक्ष संस्कार प्रतीक्षा साळवी, उपाध्यक्ष पर्यटन श्रद्धा जाधव, उपसंरक्षण सेजल साळुंके, कार्यालयीन सचिव विद्या सोनवणे, संघटक प्रज्ञा धोत्रे, मीनल साळवे, प्राची धोत्रे, संगीता तांबे, आशा तांबे, छाया जाधव, श्रद्धा शिर्के, अश्विनी जाधव, विनया सोनवणे, नीता जाधव, रेश्मा कासारे, शोभा साळवी, सोनाली कासारे आदी मान्यवर कार्यकर्ते, सभासद, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय भीम, जय शिवराय। भारतीय बौद्ध महासभा या मातृ संस्थेच्या संरक्षक आदरणीय मीराताई आंबेडकर आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने महाड तालुक्यामध्ये धार्मिक काम भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्ष सुरू आहे आणि म्हणून ते सुरू असताना गेली 3 महिने आषाढ पौर्णिमा ते आश्विनी पौर्णिमा वर्षावर मालिका सुरू आहे। धम्माचं काम घराघरात तथागतांचा धम्म पोचावा या हेतूने दिलेल्या आदेशान्वये या ठिकाणी महाड तालुका भारतीय बौद्ध महासभा काम करते आहे आणि त्याचाच भाग म्हणून सालाबादप्रमाणे यावर्षी 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन या ठिकाणी साजरा होतो आहे। आपणा सर्वांना कल्पना आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935ला एवढे मुक्कामी जी घोषणा केली की मी हिंदू धर्मात जन्माला आलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही आणि त्यानंतर बाबासाहेबांनी अनेक धर्माचा अभ्यास करून तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म आम्हा सर्व दलित शोषित पीडित लोकांच्या ओटीमध्ये टाकला आणि खऱ्या अर्थाने आमचा नवा जन्म होत आहे। अशा पद्धतीने 14 ऑक्टोबर 1956ला नागपूर या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला धम्मदीक्षा दिली आणि आज 69 वर्ष या ठिकाणी होत आहेत आणि म्हणून सालाबादप्रमाणे आम्ही भारतीय बौद्ध महासभा काम करत असताना धार्मिक सामाजिक काम करत असताना तथागत भगवान गौतम बुद्ध धम्म घराघरात पोचावा या हेतूने आजही आम्हाला आज आनंद आहे आणि खऱ्या अर्थाने खरंच आमचा नवा जन्म होत आहे। बाबासाहेबांमुळेच आम्ही सर्व या ठिकाणी पाहतोय आणि आम्ही घडतोय आणि आम्ही सर्व समाजामध्ये ताटमानेने एक खांद्याला खांदा लावून जगतो। ही सर्व बाबासाहेबांची पुण्य आहे आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद आहे की आज आमचा सण आहे, आमचा आनंद दिवस आहे की ज्या जोखडातून मुक्त होऊन आम्ही खऱ्या अर्थाने ताटमानेने आज जगतोय। ही केवळ बाबासाहेबांची पुण्य आहे आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने आनंदाच्या दिवसात माझ्या भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा महाड या शाखेमध्ये टोटल 22 ग्रामशाखा आहेत। त्या सर्वजण सहकार्य करून आमची सर्व कमिटी या ठिकाणी कार्यरत राहून समता सैनिक दल या ठिकाणी कार्यरत राहून या ठिकाणी समता सैनिक दलाचं अतिशय चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे। आम्ही एक समता सैनिक दल उभं केलं आणि खऱ्या अर्थाने एक आदर्श असा निर्माण करून या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धार्मिक काम सुरू आहे याचा आम्हाला आनंद आहे। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी निलेश लोखंडे, महाड। नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।